जय बळवा मित्रांनो, आपण फिबोची जी स्ट्रॅटेजी तयार केली आहे त्याचे रूल आता तयार होत आहेत. तर त्याचे रूल मी कसे नोट डाऊन केलेत बघा, आणि तुम्ही सुद्धा जर त्यावरती काम करायला इच्छुक असाल तर ते नोट डाऊन करून घ्या. माझे 2-3 सेटअप आहेत आणि हा नवीन सेटअप मी तयार केला आहे आणि तो चांगला वर्क होताना गेले 3-4 दिवस दिसतोय आपल्याला. आता बॅक टेस्टिंग देखील महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर सगळ्यात जास्त मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे लाईव्ह टेस्टिंग. आणि बॅक टेस्टिंग हे 2015 पासून मी करण्याचा प्रयत्न करतोय, हळूहळू करायला सुरुवात केली. ते मी तुम्हाला सांगेन कशा प्रकारे त्याचा रिझल्ट झाला. आपण आता लाईव्ह टेस्ट करतोय तर त्यामध्ये काय रूल तयार झाले ते बघा, तुम्ही नोट डाऊन करू शकताय. आता हा मी व्हिडिओ तो इन्स्टा आणि युट्यूब दोन्हीवरती डाउनलोड करतो, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपल्या स्ट्रॅटेजीचं नाव काय, फिबो स्ट्रॅटेजी आहे आणि त्याची रूल आता आहे. आणि ते कशा प्रकारे डेव्हलप होते ह्यातून तुम्हाला काय मदत होईल की एखादा सेटअप तयार करत असताना शिस्तीत कसं आपण त्याची काळजी घ्यायची आणि त्यामध्ये काय नोट डाऊन केलं पाहिजे. आता पहिल्यांदा काय पॉईंट आहे आपला, ही फक्त गोल्डमध्ये वर्क होते. ही फक्त गोल्डमध्ये आपण वापरतोय, बाकी कुठल्या पेअरमध्ये वापरत नाही. आणि फक्त त्यासाठी आपली ही स्ट्रॅटेजी असणार आहे. आपण त्यामध्ये टाइम फ्रेम वापरायचा आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट आपण वापरायचा आहे. त्यानंतर त्याचा सर्वात मोठा जो पॉईंट आहे, ह्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे ही एका दिवसात एकच ट्रेड, याला मी हायलाइट केले मुद्दाम, एका दिवसात फक्त एकच ट्रेड यामध्ये ऍक्टिव्ह होते आणि एकच ट्रेड आपण यामध्ये घ्यायचा आहे. एका दिवसाला एकच ट्रेड. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, ट्रेडिंगमध्ये नेहमी सांगतो मी, तुम्ही जितका ट्रेड कमी कराल तितकं तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त आहे. आणि ट्रेड काय जास्त होते कारण की कोणतंच आपल्याकडे ते ट्रेड का घ्यायचे किंवा का घ्यायचं नाही याचे रूल नसल्यामुळे. आता मी तुमच्यापुढे सेटअप आणलाय, ह्याच्यामध्ये फक्त एकच ट्रेड घेता येतोय. रोज ह्यानुसार जरी एखाद्या रोबोटसारखं वागलं तर आपला रिझल्ट चांगला दिसेल. चौथा पॉईंट काय, रूल काय चौथा, सकाळी 10 AM आधीचा मेजर स्विंग शोधणे, त्याच्या रिट्रेसमेंटला एंट्री करणे. म्हणजे मेजर स्विंग वापरून मेजर स्विंगचा वापर करून आपण फिबो त्याला लावायचा, फिबो वापरायचा. तुम्ही माझे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते पण कळेल कसा वापरायचा आहे तो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय, यामध्ये आपण कशी एंट्री करणार आहे, 0.5 to 0.6% जी गोल्डन झोन आहे तो गोल्डन झोन मार्क करणे व त्यात मार्केट आलं की एंट्री करणे. आता एसएल कसा लावायचा आहे बघा, स्टॉप लॉस असेल 0.7, खाली कॅन्डल क्लोजिंग, पुन्हा सांगतो कॅन्डल क्लोजिंग झाली तरच एसएल देणे. आता थोडासा मोठा स्टॉप लॉस होते पण दिवसातून एकच ट्रेड आहे आपला, त्यामुळं आपल्याला याचा फायदा होणार आहे. टीपी कुठं असणार आहे, 0.5 नंतरच्या प्रत्येक लेवल जे असतील फिबोच्या त्या प्रत्येक लेवल आपल्या टीपी असणार आहेत. तुम्ही चेक करू शकता कसा तो त्याचा वापर झाला ते किंवा त्याचा रिझल्ट काय आहे तो. 6 पॉईंट काय आहे, न्यूज सेशन जे असतं किंवा न्यूज इम्पॅक्ट असतो त्यावेळी आणि स्ट्रॉंग कॅन्डल होत असतील त्यावेळी ट्रेड ऍक्टिव्ह करायचा नाही. ठीक आहे. हे रूल कटाक्षान पाळायचे. हे रूल म्हणजेच डिसिप्लिन बरं का. एखादा सेटअप कसा तयार होतो माहितीये का, उगाच मी एखाद्या गोष्टीवर काहीतरी लाल दिसलं म्हणून सेल करतो आणि हिरवं दिसलं बाय करतो, हा सेटअप नसतोय कधी. सेटअप असला की मी काय ठरवलं होतं, फिबोवरती मला काम करायचं आहे. आता ते जे मला रोज काय अनुभव येतील ते मी पॉईंटतून काढायला लागलोय. आता हे रूल झाले, आता हे मी पाळलं म्हणजे डिसिप्लिन. आणि डिसिप्लिननं ह्या सेटअपला फॉलो केलं तर मार्केट आपल्याला रिवॉर्ड देणार. ठीक आहे. आता 7 पॉईंट काय आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत सेटअप ऍक्टिव्ह असेल. 7 नंतर न्यूयॉर्क सेशन ओपन होते आणि मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी असते, त्यामुळे आपल्या ज्या झोन आहेत ते वर्क होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सकाळी 10 ते 7च्या आतच हा सेटअप असेल, त्यानंतर काही मार्केटमध्ये आपण करायचं नाही. 8वा रूल काय आहे, 10 नंतर मेजर स्विंग फिबो मार्क करायचा. असा केला पण मार्केट रिट्रेसला न करता नवा मेजर स्विंग तयार केला तर तो नवा स्विंग पकडणे. थोडक्यात सांगतो, 10 नंतर जर असा चार्ट असेल आणि आपण हा स्विंग पकडला फिबोचा, पण समजा त्यानंतर मार्केट रिट्रेस आलं नाही, मार्केटने त्यानंतर ते मागच्या स्विंगपेक्षा नवीन एक स्विंग तयार केला तर तो मोठा स्विंग परत पकडायचा. 10 नंतरचा मेजर स्विंग पकडत राहायचं. मेजर स्विंग मला पहिला हा वाटत होता, पण मार्केटने रिट्रेस न करता त्या स्विंगला ब्रेक करून नवीन हाय तयार केला, त्यामुळे मी तो स्विंग पकडेन. कळलं काय म्हणतोय मी? त्या पद्धतीने आपण नवीन मोठा जो मेजर स्विंग असेल तो पकडायचा आणि त्याला फिबो लावत राहायचं आणि गोल्डन झोन आपण मार्क करत राहायचं. 9वा रूल काय सांगतोय की फिबो लावल्यानंतर फिबोमध्ये येणाऱ्या ट्रेंड लाईन सोबत मार्केट जर सपोर्ट घेऊन चालत असेल तर त्या ट्रेड लाईनचा ब्रेकआउट होऊन रिट्रेस झाल्यानंतर एंट्री होऊ शकते, ती वर्क होते. मोस्ट ऑफ टाइम ही वर्क होताना मला दिसल्या. उदाहरणार्थ कसं, तुम्ही फिबो लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, फिबो जर असा फिबोमध्ये एक ट्रेड लाईन येत्या, त्या ट्रेड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट जर वर्क होत असेल तर ज्यावेळी ही ट्रेड लाईन ब्रेक होणार, ब्रेक होऊन रिट्रेस झाली, आता वरती होऊन दे किंवा खालती होऊन दे, रिट्रेस झाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे मोठा फॉल आलेला तुम्हाला मोस्ट ऑफ टाइम दिसेल. त्यावेळी आपण काय करायचं, अशी ट्रेड लाईन त्याला सपोर्ट घेऊन फिबो काम करायला असं वाटलं तर ह्याचा ब्रेकडाऊनची वाट बघा. ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिट्रेस झाल्यानंतर ह्याचा एसएल वगैरे मॅनेज करून ती जी मोठी फॉल आहे तो आपण पकडू शकतो. ह्याच्या पाठीमागे कारण काय माहिती आहे का, ज्यावेळी असा ट्रेड लाईनला मार्केट सपोर्ट घेतं वर जातं त्यावेळी खाली लिक्विडिटी मोठ्या प्रमाणात तयार झाल्या असत्या, स्टॉप लॉस मोठ्या प्रमाणात तयार झाल्या असतात. त्यामुळे एकाच झटक्यामध्ये ते सगळे स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट शार्पली फॉल करतं किंवा शार्पली वर जातं. ते आपण ट्रेड पकडू शकतो.
कारण की एसएल हंटिंग त्यामध्ये होते. त्यामुळं तो एक ट्रेड घ्यायचा. बाकी त्यावेळी तो फिबोचा ट्रेड आपण नाही घेतला चालेल, पण ते आठवड्यातून महिन्यातून एकदा होते, तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा, मार्केट गोल्डन झोन आधी खूप वेळ रेंज बाउंड राहिलं 1 तासापेक्षा जास्त तर सेटअप वर्क होत नाही, तो ट्रेड घ्यायचा नाही, कारण लिक्विडिटी तयार झाली असते, दोन्ही बाजूला एसएल हंटिंग होणार असतो. उदाहरण सांगतो, 10च्या आधीचा आपण हा कुठला तर स्विंग आहे पकडला, इथं फिबो लावला. आता मार्केट खाली येऊन रिट्रेसमेंटला आपण इथं स्विंग तयार करून वर जाताना आपण फिबो वगैरे लावला असता, पण मार्केट खाली आलं किंवा आपण फिबोनाची लावल्यानंतर आपल्या 0.5 आणि 0.6 लेवलच्या गोल्डन झोनच्या आधीच मार्केट बराच काळ, हे तुम्हाला झोन दिसतोय का असा, असं मार्केट एक झोन तयार करायला लागलं किंवा मार्केट रेंज बाउंड व्हायला लागलं, तर इथं काय गडबड व्हायला लागलेली आहे, इथं गडबड अशी व्हायला लागल्या, दोन्हीकडनं बायर आणि सेलरचं प्रेशर वाढायला लागले. मग आता कुठल्या तरी एका सेटला मार्केट फास्ट मुवमेंट करणार, कारण मार्केटला लिक्विडिटी सापडलेली आहे, मार्केटला स्टॉप लॉस सापडलेत. मग त्यावेळी आपल्या जर 0.5 आणि 0.6च्या जवळ ही लेवल असेल तर ती त्याला रिस्पेक्ट देणार नाही, कारण स्टॉप लॉस त्याच्या खाली असल्यामुळे मार्केट त्याला शार्पली ब्रेक करू शकते. त्यामुळं मार्केट नीट प्राइस ऍक्शन करत जर आलं तर आपले जे झोन आहेत ते चांगले वर्क होतात. पण आपल्या झोन जवळ येऊनच मार्केट जर असं रेंज बाउंड राहिलं तर लक्षात घ्या, 1 तासापेक्षा जास्त वेळ रेंज बाउंड राहिलं किंवा मार्केट कॅन्डल अशा सारख्या एकसारख्याच व्हायला लागल्या, तर त्यावेळी आपण आपला ट्रेड ऍक्टिव्ह करायचा नाही, कारण तिथं एसएल हंटिंग होण्याची शक्यता असते, त्यावेळी तो ट्रेड रद्द होईल. प्राइस ऍक्शन नुसार आला तर खूप चांगला वर्क होईल. आता लक्षात घ्या, मी इतके रूल सांगायला लावले किंवा करावले, याच्या पाठी मग कारण काय माहितीये का, एक तर आपण दिवसातला एक ट्रेड घ्यायचा आहे, त्याला आपण जितके रूल लावले ना, तो आणखीन कॉम्पॅक्ट किंवा आणखीन तो काय म्हणतात स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे. आणि जर स्ट्रॉंग झाला का नाही, तो आपल्याला भले आठवड्यातून आपले 3 ट्रेड होऊन देत, पण लक्षात घ्या एखादे एसएल जाईल, पण 2 मध्ये प्रॉफिट झालं तर चांगलं येणार आणि आपण एंड ऑफ डे एंड ऑफ मंथ आपण प्रॉफिटेबल राहणार. आणि हाच ट्रेडिंगमध्ये फंडा असतो. बाकी जो रोज उठून ट्रेड घेतलाच पाहिजे आणि अंदाजून केलं पाहिजे, असं केलं तर हातात काही राहणार नाही. बाकी आणखीन रूल तयार झाले तर तुमच्या पुढे मांडेन मी. जय बाळूमामा.